महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. राज्यामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये कॉपी होणार नाही यासाठी तुम्ही उपाययोजना केलेल्या आहेत. काय उपाययोजना असतील? यंदा नवीन जी राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये नक्की कोण कोण असणार? राज्यस्तरीय जी दक्षता कमिटी आहे याचा शासन निर्णय निघालेला आहे. याच्यामध्ये आयुक्त शिक्षण जे आहेत ते जे अध्यक्ष आहेत, सर्व परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक जे आहेत हे त्यामध्ये सदस्य आहेत. सर्व विभागीय आयुक्त कार्यालयातील जे ॲडिशनल डिव्हिजनल कमिशनर असतात ते यामध्ये सदस्य आहेत. मी त्यामध्ये सदस्य आहे आणि प्राथमिक आणि माध्यमिकचे अधिकारी त्यामध्ये सदस्य आहेत आणि आमचे मंडळाचे सचिव हे सदस्य सचिव आहेत. 10वी आणि 12वीची जी परीक्षा पार पडते त्यासाठी बोर्डानं काय नियोजन केलेलं आहे? किती परीक्षा केंद्र असणार आहेत? 12वीची विद्यार्थी संख्या किती आहे आणि 10वीची विद्यार्थी संख्या किती? मी तुम्हाला मगाशी डिटेल आकडेवारी दिलेली आहे. यामध्ये 10वीचे एकूण आत्तापर्यंत जे नोंदणी झालेली आहे त्यामध्ये 16,14,987 विद्यार्थी ही परीक्षेसाठी त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि 5,111 परीक्षा केंद्र आहेत. तर 12वीसाठी 15,32,862 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि फॉर्म भरलेला आहे आणि 3,387 ही परीक्षा केंद्र आहेत. कॉपी होणार नाही यासाठी आपण काय उपाययोजना केलेल्या आहेत? म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा हे अभियान राबवण्यात आलं, मात्र अनेक परीक्षा केंद्रावरती गैरमार्ग घडलेले आपण पाहिलं. यावर्षी होणार नाही यासाठी आपण परीक्षा केंद्र तिथले जे काही अधिकारी असतील त्यांना काय सूचना केली? यामध्ये जसं मी आता सांगितलं की राज्यस्तरीय दक्षता कमिटी आहे त्याची बैठक झालेली आहे आणि यामध्येच त्याच GRमध्ये जिल्हास्तरीय जी कमिटी आहे त्याचे अधिकार वाढवलेले आहेत, काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये जिल्हा स्तरावर कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी पूर्ण जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांवर दिलेली आहे. त्यामध्ये काही परिसराचं चित्रीकरण करणे असो, लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीनं काही निर्णय घेणे असो, स्टाफचे काही प्रॉब्लेम असतील तर ते तिथं सॉल्व्ह केले जातील. परीक्षा केंद्रांवरती काय कारवाई? जर कॉपी झाली तर 100% परीक्षा केंद्र रद्द होईल त्यात. आणि जे कोणी जबाबदार असतील ह्या सगळ्या कॉपीच्या प्रकरणाला त्यांच्यावर म्हणजे गरज पडली तर प्रशासकीय प्लस फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. एक शेवटचा प्रश्न आहे. 10वी आणि 12वीची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनावरती एक ओझं असतं, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना काय आवाहन कर? मी माझ्या सर्व 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण अतिशय चांगल्या वातावरणामध्ये कोणताही तणाव न घेता परीक्षा द्यावी. ही जी सर्व शासकीय यंत्रणा आहे, शिक्षण विभाग असेल, बोर्ड असेल, हे सगळे तुमच्यासाठी तयार झालेले आहेत. विद्यार्थी हा केंद्र बिंदू ठेवून ही सगळी यंत्रणा शासनानं तुमच्यासाठी तयार केलेली आहे. तुमचा उत्कर्ष व्हावा, आपण चांगले नागरिक घडावेत, आपला देश सक्षम व्हावा, ह्यासाठी ही सगळी शासकीय यंत्रणा तुमच्यासाठी राबत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी कोणताही ताणतणाव न घेता जे आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचं व्यवस्थित वाचन मनन करून शांतपणे पेपर द्या आणि कॉपीकडे जाऊ नका. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी कॉपी न करता सगळ्या पालकांनी ह्यामध्ये सहकार्य करावं, शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी ह्यामध्ये सहकार्य करावं आणि कॉपीमुक्तीचा यावेळेला जो आपण निग्रह करतोय तो 100% पूर्ण करावा आणि प्रत्येक परीक्षेला ह्या पद्धतीनं पुढे जावं. धन्यवाद. पाहतोय की राज्यामध्ये बोर्डानं 10वी आणि 12वीच्या परीक्षेची पूर्ण तयारी जी आहे ती केलेली आहे. 12वीचे जवळपास 16 लाख विद्यार्थी आणि 10वीचे जवळपास 10 लाख विद्यार्थी जे आहेत ते राज्यामध्ये परीक्षा देतात आणि बोर्डानं सगळी तयारी पूर्ण केल्याची माहिती त्रिगुण कुलकर्णींनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.